8,000 7,000 राहते. आता हे जे नवीन टेक्नॉलॉजी आपण म्हणतोय ती आलेली आहे. त्याच्यामध्ये आमचं म्हणणं आहे की ही टेक्नॉलॉजी मध्ये एका एकरामध्ये साधारण 25 ते 28,000 झाडे यायला पाहिजे. म्हणून आपण त्याच्यात काय केलं की याचं तुमचं हे जे आहे अंतर याचं कमी केलं. आपण 2 ओळीतलं अंतर आपण त्यांनी 90 जरी राहिलं तरी झाडातलं अंतर आपण 15 सेंटीमीटर म्हणजे साधारणतः अर्धा फूट. तर त्याच्यामुळे झाडाची संख्या जी आहे ती जास्त राहते. आता याच्यात काय होते, आता स्वतः मिलिंद साहेब याचे अनुभव आहेत. आपण याच्यामध्ये फक्त प्रश्न असा आहे की जे जुने हायब्रिड होते ते उंच वाढायचे ते खूपच. आता याच्यामध्ये आपल्याला हायब्रिड नवीन तयार करावं लागतील की जेणेकरून ज्याची वाढ कमी राहील. आणि आता असे नवीन हायब्रिड प्रत्येक कंपन्यांचे येऊन राहिलेले आहेत. तर त्या दृष्टीनं आपण इथे एक यावेळी निजूड सीडने काही मागच्या वर्षी आम्ही राशीचे काही हायब्रिड घेतले होते. यावेळी त्यांनी निजूडनी काही हायब्रिड दिले. त्याचा आम्ही प्रयोग करायचा इथे केलं. आणि जवळजवळ 8 ठिकाणी काल वर्धेला आमचा कार्यक्रम झाला. वर्धेला आपण कॉलेजच्या फार्मवरच घेतलेला आहे. हा अमरावतीला कॉलेजमध्येच घेतला आहे आपण. आणि एक शेतकऱ्याचा बुलढाण्याला घेतलेला आहे, अकोल्याला घेतलं आहे. असे आपण हे सगळे हे करून राहिलो की याचा खरोखर काही उपयुक्तता वाटते का. ही जर उपयुक्तता वाटत असेल तर मग आपण पुढे ही टेक्नॉलॉजी आणखी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांपर्यंत देऊ शकू असा आमचा विचार आहे. त्याचा म्हणजे जेणेकरून, कारण आम्हाला असा अंदाज आहे की याच्यामध्ये फक्त एकच आहे, शेतकरी का घाबरून राहिला एकाएकी HDPS घ्यायला. कारण याच्यामध्ये जवळजवळ 5 ते 6 बॅग त्याच्या सुरुवातीला लागतात. हा खर्च त्याला एकदम असं वाटतं की खूप जास्त आहे. आणि जर क्रॉप फेल झालं तर मग त्याला असं वाटतं की माझे हा पैसे गेले. परंतु जर तुम्ही आपण ओव्हरऑल सगळा विचार केला तर त्याचं उत्पन्न जर आपण 7 ते 8 क्विंटलनी वाढवू शकलो तर तो हा जो खर्च आहे हा कमी होतो. आता आम्हाला वर्धेला असं दिसून आलं सगळे की 5 क्विंटलपर्यंत ॲडिशनल उत्पन्न आलेलं आहे. आपण दोन्ही प्लॉट लावले आणि त्याच्यात कंपॅरिझन केलं. इथे सुद्धा आता मला वाटते मिलिंद साहेब सांगतील, स्वतः पाहून घ्या तुम्ही. आणि मग यांनी सगळे काउंट केलं, किती बोल लागतात, त्याचं वजन काय, हे सगळं दाखवतं. आणि ते वजनाचं आणलं का नाही त्या हायब्रिडचा. अशा प्रकारचं म्हणजे आपल्याला एकंदरीत त्याचं जे उत्पन्न वाढवायचं साधन आहे तर हे काय. कारण आता काय झालं की सरकार आपल्याला, आम्ही शेतकरी संघटनेतर्फे नेहमी बोलत राहतो, तंत्रज्ञान आम्हाला जी मुभा पाहिजे ती काही मिळत नाही आहे. आणि याच्यासाठी आमचे भांडणं चालू आहेत. म्हणजे जसे तुम्ही भांडता तसे सरकारशी आम्ही भांडतोय. पण तो जो सरकारी माणूस आहे तो भांडायला तयार नाही आहे. कारण मग त्याला वाटतं की नोकरी जाईल. त्याच्यामुळे तो काही भांडत नाही. पण आम्ही आता रिटायर्ड झालो, माझी पेन्शन काही बंद करू शकत नाही म्हणून आम्ही भांडतो. तर आमचं असं म्हणणं आहे की त्याला सरकार आता जसं
HTBTचं आपण इथे बोलतो किंवा HTBT हे तंत्रज्ञान येऊन जवळजवळ 10 वर्ष झालेले आहे, सगळीकडे वापरत आहे. परंतु सरकारने त्याला एक फॉर्मल अप्रुव्हल दिलं नाही. आम्हाला फॉर्मल अप्रुव्हल एवढ्यासाठी पाहिजे की ज्या स्टँडर्ड कंपन्या आहेत त्या आपल्याला मग चांगल्या प्रकारच्या हायब्रिड बरोबर हे तंत्रज्ञान आपल्याला देतील. आणि कापसामध्ये एक लक्षात आलं आमच्या की कापूस असं पीक आहे की दर 10 वर्षाला तुम्ही जोपर्यंत काही नवीन आणणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये वाढ होणार नाही. तुम्ही जर कापसाचा सगळा इतिहास पाहिला तर तुम्हाला असं दिसून येते की आम्ही देशी कॉटनपासून सुरुवात केली. देशी कॉटनवरून आम्ही अमेरिकन कॉटन आणला 62-62मध्ये. 72मध्ये आम्ही हायब्रिड आणलं. तुम्हाला त्यावेळी कदाचित नाही तर PKVचे 2 हायब्रिड म्हणून एक इकडच्या भागात बघा प्रसिद्ध, आमच्याकडे नांदेड 44 फार प्रसिद्ध होतं, पुढे आलेलं होतं. तो हायब्रिड टेक्नॉलॉजी आली आणि हायब्रिड टेक्नॉलॉजी आल्यानंतर पुन्हा पीक वाढलं. म्हणजे 100 किलो रुई जी होती ती आमची जवळजवळ 250 किलो रुईपर्यंत आम्हाला मिळायला लागली. कारण तंत्रज्ञान. मग काय झालं, सगळ्या केमिकल पेस्टिसाईडच्या कंपन्या वाढल्या. पायरोथ्राईड आलं, निरनिराळ्या प्रकारचे पायरोथ्राईड आले. तुम्हाला इतके पायरोथ्राईड मिळायला लागले की लोक मग सुरुवातीलाच पायरोथ्राईड भरायला लागले. 30 दिवसाच्या पिकावर 40 दिवस आणखीन नुकसान झालं. मग त्याच्यामध्ये जो अमेरिकन बोर्ड डाळी आहे तिचा त्याला आला रेजिस्टन्स निर्माण झाला. म्हणून मग आपण विचार केला की याला दुसरी टेक्नॉलॉजी काही आणता येईल का. म्हणून आपण मग BT टेक्नॉलॉजी 2002-2003मध्ये आली. आणि तुम्हाला आता दिसून येईल की सरळ 2003 पासून तर 2012-13 पर्यंत आमचं उत्पन्न जे होतं साधारणतः 250 किलो रुई इथे होतं, 350 ते 400 किलो रुई प्रति हेक्टरपर्यंत गेलं. आणि शेतकऱ्याला त्या काळामध्ये BT कॉटनचा फायदा भरपूर झाला. मग नंतर मग काय झालं की स्टॅग्नेट झालं. कारण मग काय झालं की 10-15 वर्ष झाले टेक्नॉलॉजी नवीन काही आली नाही. शेतकऱ्यांना याचे प्रश्न भेडसावू लागले. तुम्ही द्या, त्याचे सगळे प्रयोग आपण कॉटन इन्स्टिट्यूटला पूर्ण केलेले आहेत. त्याचा डेटा सगळा सबमिट केलेला आहे आणि अजूनही अप्रूव्हल आहे. फक्त ते प्रत्येक वेळा काहीतरी घाबरून टाकतात की सुप्रीम कोर्टात केस आहे. त्यांना म्हटलं सुप्रीम कोर्टात केस HTBTची नाही आहे. सुप्रीम कोर्टात केस ही मोहरीची आहे. HTBTला काही प्रॉब्लेम नाही ना. पण तरी आमची जी यंत्रणा आहे, जे काम करणार ते घाबरतात की पुन्हा काही म्हणतील हे. परंतु मला असं वाटतं की आता एक वातावरण निर्मिती झालेली आहे आणि नवीन टेक्नॉलॉजी येऊ शकते. म्हणून HTBT एक आमची नवीन टेक्नॉलॉजी होती की ज्याच्यामुळे शेतकऱ्याचा निंदणाचा खर्च कमी होईल आणि उत्पन्न वाढेल आणि चांगल्या हायब्रिड येतील. आता त्याचबरोबर आम्ही आता ही नवीन विचार केला की आणखीन काय टेक्नॉलॉजी येईल. म्हणून आम्ही ब्राझील, अर्जेंटिना, USA, चायना, ऑस्ट्रेलिया या देशामध्ये काय काय होते. आता प्रत्येक वेळा आपण बियावर अवलंबून राहणं हे बरोबर नाही. म्हणून आम्ही पाहिलं की ऑस्ट्रेलियामध्ये त्यांनी मशागत हा जो एक भाग आहे हा चांगल्या रीतीनं तयार केला. कमी उंचीचे हायब्रिड तयार करणं, कमी उंचीचं वाढ करून त्याला हे करायचं, नंबर झाडाचा वाढवायचा. म्हणून त्याच्यामध्ये आम्ही उच्च घनता जी लागवड आहे ज्याला हाय डेन्सिटी प्लॅन्टिंग म्हणतो ही तंत्रज्ञान आपण आणलेलं आहे. आता हे तंत्रज्ञान गेल्या 7-8 वर्षापासून आम्ही प्रयत्न चालला. सुरुवातीला हे आपण नॉन BTमध्ये केलं, तिथे फेल झालं. कारण नॉन BTमध्ये लावल्यावर पुन्हा हेलिकॉर्प आला अमेरिकन बोलवर. तो या BTमध्ये येत नाही. अजूनही BTमध्ये हेलिकॉर्प आहेत नाही. याच्यात पिंक बोलवर येतो. परंतु अमेरिकन बोलवर आपण पूर्णपणे टाळलेला आहे. तर मग आता याच्यासाठी आपल्याला हाय डेन्सिटीमध्ये काय लागेल, कोणत्या प्रकारचा हायब्रिड लागेल. कारण आम्ही असा विचार करतो की पुढच्या 10 वर्षामध्ये कपाशीला वेचायला लेबर येणार नाही. हे मी तुम्हाला आता लिहून देतो. पुढचे 10 वर्ष. आणि यासाठी आजपासून आम्हाला तयारी करावी लागेल की आम्हाला मशीन पिकिंगची जी कल्पना आहे ती आपल्याला राबवावी लागणार आहे. मग मशीन पिकिंग आणायचं तर असे उंचवाले हायब्रिड चालणार नाहीत. आम्हाला कमी उंचीचे, कमी बोंड, एका वेळी सगळे फुटणारे असे बोंड असले तरच ते कॉटन. म्हणजे कापूस आणि सोयाबीन सारखं टाईम तुम्ही एकदा ते मशीन घातली की ते सगळं कापसाचं पूर्ण बोंड निघून येतं. जसं ते ब्राझीलमध्ये आहे, अमेरिकेमध्ये आहे, एक ॲट अ स्टेजला. मग हे मशीनचं काम सुरू केलेलं आहे. आता बऱ्याच कंपन्या, शक्तिमानने आणलं आहे, बाकीच्या कंपन्या आणलं, पण ते काय आहे की ते मोठमोठे आहेत. त्याचे आपल्या या शेतामध्ये जरा चालवायला प्रश्न आहेत. म्हणून लहान प्रकारचे काही आपल्याला करता येतील का असं भोपाळमध्ये आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण संशोधन सुरू केलं. कॉटन इन्स्टिट्यूटचा त्याच्यात सहभाग आहे
आणि मला असं वाटतं की गेल्या पुढच्या सगळ्या इव्हन प्रायव्हेट कंपन्या सुद्धा आता विचार करून राहिले की आपल्याला अशा प्रकारचेच हायब्रिड आणावं लागतील की जे मशीनला उपयुक्त पडतात आणि मशीनला उपयुक्त जर पडत असेल शॉर्ट ड्युरेशन हायब्रिड आणि त्याबरोबर आपलं म्हणजे ड्वार्फ हायब्रिड आणि जास्त संख्या असलेले 29,000 पर एकर संख्या असलेले झाडं पाहिजे. त्यांच्याकडे जवळजवळ एका एकरमध्ये 50,000 झाडं लागतात ब्राझीलमध्ये. म्हणजे एका हेक्टरमध्ये त्यांचं जवळजवळ 1.25 लाख झाडाची संख्या असते. परंतु त्यांचं ते टेक्नॉलॉजी आहे त्याला हे जे बाकी स्टेमवरच तुम्हाला बोंड लागले पाहिजे. आम्हाला विचार आहे की असं 15 बोंड जरी तुमच्या मेन स्टेमवर लागले 5 ग्रॅमचं जरी बोंड धरलं तर तुम्ही हिशोब करा की तुम्हाला काय यायला पाहिजे. बायोलॉजिकल सायन्स आहे, मॅथमॅटिकल होणार नाही. तुम्ही 20% त्यात कमी धरा. परंतु झाडाचे आज जर तुमचं एक झाड जिथे 100 बोंड लागत असते 50 बोंड लागतात. एक झाड मेलं तर 50 बोंड गेले. इकडे एक झाड मेलं तर फक्त 10च गेले. असा आम्ही विचार करतो. आणि मग या पद्धतीमध्ये आपल्याला शक्यतोवर आता आणायचा आपला प्रयत्न चाललेला आहे. तर माझी इच्छा राहील की आपण आता पुन्हा चर्चा करणारच आहोत. तर एकदा हे प्लॉट जे आहेत